आकर्षक टी शर्ट मॅन ऑफ द मॅचसाठी प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी चला आपण लगेच फ्रेश मॅचला सुरुवात करणार आहोत. जय मसोबा मानेरे आणि त्यांच्या अगेन्स्ट जय जलेश्वर वाडेकर. आणि जेव्हा मात्र क्षेत्ररक्षण करेल जय मसोबा मानेरे तर या ऐकूया पहिल्या सत्रासाठी त्याच गावाला बिलॉंग करणारे आमचे मानेरे गावचे सुपुत्र राहुल भोईर यांना. धन्यवाद. विशाल दादा मात्रे विशाल दादा बाळा बाळा ऐका रे. थँक्यू सो मच महेश धुळे. अतुल पाटील आणि सलामीला नक्कीच फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रणित पाटील जय जलेश्वर वाडेकर आणि जय मसोबा मानेरे अशी अंतिम मॅच. नक्कीच अतुल भोईर क्षमा असू द्या. साकिंग एनला पहिलाच बॉल दरम्यान अगोट टप्पाचा फटका हवेत खेळलेत. मिसामिंगे शॉट फिल्डर मात्र दूरवरनं चेंडूपर्यंत पोहोचलेत. उचलून फेक करेपर्यंत मिळतील धावा. इथनं या पहिल्या 2 धावा मात्र मिळत असताना धावांचा श्री गणेशा इथनं होतोय. जय जलेश्वर वाडेकरचा 2 धावा स्कोर बोर्डवरती. अतुल भोईर जो शाकिंग यांना आपल्याला पाहायला मिळतोय. वाडेकर टीमचा अष्टपल्लू खेळाडू. चांगला हा देखील खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. अकोट टप्पाचा अजून एक चांगला चेंडू होता. अनसाईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र बीट होत असताना दरम्यान बघतो आपण बॅटर धाव मात्र एकच मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 जाते पुढे. स्कोर कार्डवरती मात्र आपल्याला धावा पाहायला मिळतात. 3 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. षटका दरम्यानचा मार्गच असताना बघतो आपण पहिलं षटक आहे विकी जोशी. या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत बॉलिंग मार्कवरती पहिल्या षटकामध्ये. मानेरे टीमकडनं फिल्डिंगमध्ये काहीसा चेंजेस. प्रणित पाटील आता मात्र पहिल्यांदाच आपल्याला साकिंग यांना पाहायला मिळतील. षटकातील पुढील चेंडू दरम्यान बॅकफुटला जाऊन स्लाइस करण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा आता मात्र संपर्काला नाही आला. इथनं नक्कीच बघतो आपण चेंडू डॉट. स्कोरवर तिकून धावा आपल्याला 3 पाहायला मिळत आहेत. साकिंग यांना फलंदाज प्रणित पाटील जो सलामीला आलाय. जय जलेश्वर वाडेकर षटकातील पुढील चेंडू. या दरम्यान अपटी बार आपल्याला पाहायला मिळाला. अकोट टप्पाचा आणि अंपायर आता सांगत असताना हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त बॉन्स आणि अंपायरनं लगेचच दरम्यान इशारा आपल्यापर्यंत केला की हा चेंडू मात्र खराब आहे. येत असताना वाईट बॉल आणि इथनं एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न पुढे. स्कोर बोर्डवरती मात्र आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत. इथनं 4 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. षटका दरम्यानचा मार्गाचा असताना बघतो आपण पहिला पुढील चेंडू. या दरम्यानचा हा चांगला चेंडू आणि आली विकेट. पहिला धक्का इथं लागत असताना
वाडेकर संघाला विकेटचे पतन. पहिली या दरम्यान विकेट मिळते मानेरे टीमला. चला बॅटर लवकर पाठवा प्लीज. सर्वेश पाटील नवीन बॅटर आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. पहिले षटक मार्गस्थ असताना स्कोर विरुद्ध एकूण धावा या दरम्यान फक्त 4 धावा आहेत. पहिले षटक नाणेफेकीचा कौल मानेरी टीमच्या बाजूने लागला आणि फिल्डिंग या दरम्यान स्वीकारली. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना वाडेकर, जय जलेश्वर वाडेकर. पहिल्या डावामध्ये फिल्डिंगमध्ये पुन्हा एकदा काहीसा चेंजेस. साकिंग यांना पुन्हा एकदा नक्कीच नवीन गेलेला फलंदाज सर्वेश आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यानचा हा देखील चेंडू चांगला आलाय. यावेळेस हा डॉट चेंडू. सुंदर चांगली क्वालिटी बॉलिंग आता मात्र आपल्याला पाहायला मिळतं. विकेट टू विकेट इथनं बॉलिंग करत असताना विकी पहिल्या षटकामध्ये. धावा स्कोर बोर्डवरती फक्त आहेत 4 षटकातील. पुढील चेंडू पुन्हा एकदा नक्कीच आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा नक्कीच बरोबर संपर्क झाला नाहीये. चेंडू शोधून फेक केली जाईल तोपर्यंत फेक मात्र चुकीची झाली. त्याचंच कारण इथनं मात्र आता अजून काही धावा मात्र मिळतील आणि बघता आपण ही चौथी देखील धाव मात्र कंप्लीट केली जाते. ओव्हरथ्रो आणि ओव्हरथ्रो झाल्या कारणानं या धावा मात्र इथनं मिळत आहेत. 4 धावा कंप्लीट आणि 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 जाते पुढे. स्कोर विरुद्ध एकूण आपल्याला धावा मात्र पाहायला मिळत आहेत. 8 धावा आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरी जय जलेश्वर वाडेकर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 8 या आकड्यावरती. आजच्या स्पर्धेचा दुसरा दिवस किंग्स ट्रॉफी रबल बॉलची एक अप्रतिम आणि दर्जेदार क्रिकेट टुर्नामेंट. उद्या नक्कीच तिसरा दिवस आहे. तालुका वाईज संघ आपल्याला पाहायला मिळतील उद्याच्या दिवसामध्ये आणि अंतिम दिवसामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहेत खेळाडू जे ऑल इंडिया ओपन टीम इन ॲक्शन मध्ये देखील असतील 8. अंतिम दरम्यान सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. माफ करा. आणि हा पहिला जो चेंडू होता तो लेग स्टिक वरती पिच करण्याचा प्रयत्न. अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत आला नाही. व्हाईट बॉलचा हाता मात्र आलाय. प्लस धाव देखील असेल. एकूण इथं धावा मिळतील 2 आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोर कार्डवरती या दरम्यान आपल्याला धावा मात्र पाहायला मिळतात 10 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. जय जलेश्वर वाडेकर पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना दुसरा षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. षटकातील पुढील चेंडू दरम्यान अनसाईडला ऑनरायचा हा फटका. तिथे फिल्डर उपस्थित आहे. चेंडू शोधून फेक करेपर्यंत पुन्हा एकदा फेक जी होती ती आपल्याला चुकीची पाहायला मिळाली. तोपर्यंत एक सिंगल इथनं मिळते आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून 1 न जाते पुढे. स्कोर कार्डवरती एकूण मात्र आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत 11 धावा स्कोर कार्डवरती. 1 खेळाडू बाद 11 धावा. पुढील चेंडू यावेळेचा हा वेगवान चेंडू होता. विकेट किपर देखील बीट झालेत आणि इथनं मात्र धाव घेण्याची संधी तर मिळाली. 22चा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आला. 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर कार्डवरती एकूण धावा मात्र आपल्याला पाहायला मिळतात 12 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. षटका दरम्यानचा मार्गस्थ असताना बघतो आपण इथनं दुसरं. यावेळेचा हा फटका तर हवेत खेळले. टायमिंग भरपूर चांगला आहे. पाठवला चेंडू दरम्यान वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुपर सिक्सर. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या 18 वरती. यावेळेचा अजून एक वेगवान शॉट. गॅप शॉट सिलेक्शन. अप्रतिम शॉट. क्रॅकिंग
क्रॅकिंग कव्हर्ड आहे. 4 धावा अजून मिळतील फलंदाज सर्वेश पाटीलला आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र वेगानं पुढे जात असताना 22 22 आकड्यावरती स्कोर बोर्ड. अप्रतिम शॉट होता. टायमिंग देखील भरपूर चांगलं होतं या शॉट मध्ये. प्रचंड चांगली ताकद देखील आपल्याला पाहायला मिळाली. दरम्यान इथनं बघतो आपण हा जो चेंडू आहे तो नक्कीच अंपायर बाईज लेग बाईज बॅट कट लेग बाईज चा इशारा अंपायर मात्र करत असताना षटकातील पुढील चेंडू. या दरम्यानचा हा देखील चेंडू चांगला अनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. अतुल भोईर मात्र थोडासा स्ट्रगल करतो या मॅच मध्ये धाव बनवण्यासाठी. लेग बाईचा पुन्हा एकदा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आलाय. षटका दरम्यानची संपलेत बघतो आपण. 2 जी षटका आहेत ती मात्र झालेली आहेत कंप्लीट. 2 ओव्हरचा केस संपलाय. 2 ओव्हरच्या अखेरीस पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना जय जलेश्वर वाडेकरची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर कार्ड वरती एकूण धावा आहेत यावेळेस 24 धावा स्कोर कार्ड वरती. षटका दरम्यानचं दुसरं देखील कंप्लीट झालाय. विकीला मात्र कंटिन्यू केलाय. या दरम्यान सेकंड स्पेलमध्ये पहिल्या 2 ओव्हरच्या अखेरीस 24 धावा 12ची सरासरी. जय जलेश्वर वाडेकर टीमच्या माध्यमातून यावेळेचा फटका खेळण्यात हवेत. टायमिंगचा जर आपण विचार केला तर एवढं चांगलं नव्हतं माझे तिथे झाली आहे चूक आणि धावा देखील इथनं मिळतील. चांगला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. या चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या 4 न जाते पुढे. स्कोर बोर्ड आता मात्र वेगानं पुढे चाललाय. धावपलकोमध्ये एकूण धावा आपल्याला पाहायला मिळतात 28-28. 28 धावा स्कोर बोर्ड वरती. पुढील चेंडू या दरम्यान 7चा चेंडू चांगला आहे. अच्छा अगोदर आपण अकोट्यापाचा चेंडू बघितला. आताची लेन त्या दरम्यान थोडीशी आपल्याला खाली पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा आता मात्र होत असताना विकीला आला चेंडू डॉट. धावा स्कोर बोर्डवरती आहेत 28. लय मध्ये येण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अतुल भोईरचा. अकोटापाचा होता पुन्हा एकदा पोलचा हा फटका खेळायचा होता. चेंडूने बॅटचा बरोबर संपर्क नाहीये. मग चेंडू उचलून फेक केली जाईल तोपर्यंत धाव इथनं मिळणार आहे फक्त एक सिंगल. या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर बोर्डवरती एकूण धावा आपल्याला पाहायला मिळतात 29. 29 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील पुढील चेंडू हा चेंडू चांगला आहे. हा चेंडू चांगला आहे. पिचिंग देखील भरपूर सुंदर आपल्याला पाहायला मिळते. आलाय डॉट बॉल. धावा आहेत 29. षटका दरम्यानचं बॅट चेंज करायची तर आपल्याला 12 पॅनला पाठवावा लागेल. यावेळेस इनसाइडवर खेळण्याचा प्रयत्न. फटका हवेत खेळल्यात. मिसामिंग शॉट. जेल शिकायची संधी या दरम्यान नक्कीच होती. तोपर्यंत मिळतील धावा इथनं अजून 2 आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोर कार्डवरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 31. 31 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. तिसरं दरम्यानचं षटक मार्गस्थ असताना धावा 31. 31. विकी जोशी पुढील चेंडू हा दरम्यान ऑफस्टिक वरती मात्र रिटर्न क्रीजच्या भरपूरच बाहेर. अंपायर बाळासर सांगत असताना व्हाईट बॉल आहे. एक ना एक्स्ट्राची दरम्यान धाव मात्र मिळेल आणि एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर बोर्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 32. षटक या दरम्यानचं तिसरं मार्गस्थ असताना पुढील चेंडू. यावेळेस आताची लेन चांगली आहे. टप्पा देखील भरपूर सुंदर आलाय. चेंडू डॉट. षटकाच्या दरम्यान बघतो आपण
झाली आहे सांगता 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या अखेरीस जय जलेश्वर वाडेकरची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 32 वरती. 12 पण आपण जा मैदानाच्या आतमध्ये बॅटची मागणी केली जाते. चौथ्या ओव्हरला सुरुवात. यावेळेचा फटका तर सुंदर आहे. धावा देखील चांगला मिळतील. चेंडू वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुपर षटकार. अतुल भोईर आता मात्र नक्कीच लयमध्ये आला. मी मगाशी देखील उल्लेख केला की हा एक अप्रतिम आणि दर्जेदार खेळाडू आहे आणि जशी मात्र बॅट चेंज केली आहे बल्ला नवीन त्यानं घेतलाय खेळण्यासाठी. स्कोर बोर्ड 38 वरती आहे. 38 धावा धावपलकावरती. अतुल भोईर साकिंग यांना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा पुढील चेंडू ऑन साईडला स्कोर द विकेट. हा फटका नक्कीच खेळले तिथे डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहे. चेंडू शोधून फेक करेपर्यंत एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न तेवढाच वेगानं गेलाय आणि बघता बघता ही दुसरी देखील धाव कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोर काढू देखील नक्कीच आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत. यावेळेस 40 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. 4-0 40 रन स्कोर बोर्डवरती. षटकादरम्यानचं मार्गस्थ असताना चौथं. रिमझिम पावसाळा देखील पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. पुढील चेंडू. यावेळेचा हा फटका पुन्हा एकदा हवेत खेळले. टायमिंग एवढं चांगलं नाहीये. मिसामिंग शॉट विशाल जेलच्या खाली आणि की झाली चूक. कॅचेस विन द माशेस असं म्हटलं जातं. एक पुन्हा एकदा संधी आली होती मात्र रबरचा बॉल आहे. रबरचा चेंडू नक्कीच कॅरी करणं किंवा त्याला नक्कीच हा दरम्यान जजमेंट लावून एवढं इझी सोपं नसतं. हा ॲक्शन रिप्ले नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतो. प्रयत्न तर चांगला होता. फर्स्ट अटेम्प्टमध्ये झेल हातामध्ये आला. सेकंड अटेम्प्टमध्ये देखील हातात आला. तिसऱ्या अटेम्प्टमध्ये झाली चूक. धावा आहेत ना अजून मिळतील 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 42. पुढील चेंडू. गती कमी केली. लेग स्टिक वरती चेंडू. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा आलाय. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या जाते 1 न पुढं. स्कोर बोर्ड 43. 43 आकड्यावरती आपल्याला धावफलक पाहायला मिळतोय. षटकातील पुढील चेंडू. इनसाइड आउट फटका सुंदर आहे. तिथे डीप मध्ये फिल्डर देखील बघतो आपण उपस्थित होते मात्र चेंडू त्यांना बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक सुंदर शॉट. जेल सोडल्याच्या नंतर आता मात्र विस्फोटक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अतुल भोईरची. 4 धावा अजून मिळतील. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 47 आकडेवरती. पुढील चेंडू. अगोदरच आता मात्र बॅटर खेळले. चेंडू आणि बॅटचा संपर्क आता नाहीये. आला चेंडू आदरमानचा हा डॉट. 22 चेंडू 12 बॉलमध्ये जर आपण विचार केला तर या इनिंगचा जर विचार केला तर 12 बॉलमध्ये आतापर्यंत 22 धावा बनवलेल्या आहेत. म्हणजे एक चांगला खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळाला आहे या पहिल्या डावामध्ये. हा चेंडू दरम्यान ऑफस्टिकच्या भरपूरच बाहेर. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. एम्पायरचा इशारा व्हाईट बॉलचा आपल्यापर्यंत पुन्हा एकदा आला. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोर बोर्ड 48 वरती. 48 धावा धावपलकावरती आहेत. आज नारळी पौर्णिमेचा सुंदर दिवस होता आणि भरपूर चांगला खेळ आणि भरपूर चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला आजच्या दिवसामध्ये. अजून काय मॅचेस आपल्याला सुंदर पाहायला मिळतील. षटकाची झाली या संघात एकूण षटका दरम्यानची संपलेले बघतो आपण 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या धावपलकावरती या दरम्यान
एकूण 48 धावा आहेत 4 षटकांच्या अखेरीस. अठ्ठेचाळीस धावा स्कोअर बोर्डवरती आहेत. अंतिम षटक अशीच आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस ऑन साईडला हा फटका तर सुंदर आहे. गॅप देखील भरपूर मोठी आहे. चेंडू मात्र 2 फिल्डरला बीट करून भन्नाट वेगानं सुसाट बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. 50 कंप्लीट. स्कोर बोर्ड 52. 52. 'हॅलो ग्लोव्स का? चला ग्लोव्स घेऊन जा. आहेत का इथे समोर? पुन्हा एकदा रिमझिम पावसाला देखील सुरुवात झालेली आहे. संघाचे एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 52. 52 धावा स्कोअर बोर्डवरती आहेत. इथनं बघतो आपण चांगला खेळ जय जलेश्वर वाडेकर संघ देखील करत असताना या पहिल्या इनिंगमध्ये. आकुटा पास होता. बागफुटला जाऊन स्लाइस करतायत. सुपर शॉट क्लासिकल. चेंडू मात्र या दरम्यान बघतो आपण पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. आणि या सिक्सरच्या मदतीनं संघाची धावसंख्या 58 या आकड्यावरती. टॉप गिअरमध्ये आता मात्र बॅटिंग करत असताना जय जलेश्वर वाडेकरचे खेळाडू अप्रतिमा शॉट देखील खेळले आणि मिळत आहेत धावा आहेत 6. सिक्सरच्या मदतीने संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर कार्डमध्ये एकूण धावा आहेत 58. एक खेळाडू बाद. दुसरा विकेटसाठी भागीदारी बघा किती चांगली झाली. 11 बॉलमध्ये 27 सर्वेशनं बनवल्या. 13 बॉलमध्ये 22 अतुल भोईरनं बनवल्यात. अँगल चेंज केला राऊंड विकेटनं. आता मात्र येत नक्कीच विकेट सॅक्रिफाईस करावी लागणार आहे. सर्वेशला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. विकेटचं बटन खेळाडू बाद. बॅटर लवकर पाठवा. संघाची धावसंख्या 58. राऊंड विकेट वेळेचा हा फटका सुंदर. अजून एक सुंदर शॉट आहे आणि हा देखील चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळेल. अतुल भोईरचा क्लास. 1 मोर बिग हिट. 6. या सिक्सरनं संघाची धावसंख्या 64 64 या आकड्यावरती धाव बलक. चला वडवलीचे कॅप्टन आपण या लवकर. साई 11 वडवली. पुन्हा एकदा बोल करण्याचा प्रयत्न. यावेळेस फटका खेळत हवेत. मिस सामिंग आणि यावेळेस बघतो आपण बॅटर झालेत आउट. चला बॅटर लवकर पाठवा.
बनवल्या 27. अप्रतिम इनिंग नक्कीच खेळाला अतुल भोईर. त्याच्यानंतर बघतो आपण सर्वेशने देखील चांगली बॅटिंग केली, त्यांनी देखील 27 बनवल्या. दुसरा विकेटसाठी एक चांगली बागीदारी झाली नक्कीच, त्याच्याच जोरावरती 60+ धावसंख्या आपल्याला आता मात्र स्कोरबोर्डवरती पाहायला मिळते. बॅटर लवकर पाठवा. वाडेकर, शुभम, थोरात, शुभम लवकर. यावेळेचा हा चेंडू भरपूरच ऑफ स्टिकच्या बाहेर, अतिरिक्त बॉल्स देखील आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा आलाय. स्कोर कार्ड 65 वरती षटकातील पुढील चेंडू. यावेळेस विकेट किपर देखील बीट झालेत. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न तेवढाच वेगाने केलाय. बघता बघता ही दुसरी देखील धाव कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न करत असताना बघूया आता मात्र ही तिसरी देखील धाव झालेली कंप्लीट. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. आणि या 4 धावा आता मात्र असणाऱ्या 3 धावा धावून घेतल्यात आणि आता मात्र स्कोरबोर्ड 69. स्कोरबोर्ड 69 वरती आहे आणि अजून हा षटक भरपूरच मोठा राहिलाय. पुढील चेंडू. या दरम्यानचा हा देखील फटका सुंदर आहे. म्हणजे एक चेंडू हाताळण्यासाठी तब्बल धावा खर्चित झाल्या. यावेळेस बघतो आपण 11 नक्कीच धावा खर्च झाला एक चेंडू हाताळण्यासाठी. आता इनिंग संपलेली आहे आणि इथनं पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावा मात्र बनवल्या गेल्या. स्कोर बोर्ड वरती 75 आणि 76 टार्गेट आहे. चला साई 11 चेंज द गेम. वडवली बी टीमच्या कॅप्टन आपण या, कारण का ऑलरेडी बामण डोंगरीवाले सकाळपासून तुमची वाट बघतात. चला या लवकर. आपण लवकरात लवकर 27 धावा नक्कीच अंतिम षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या 4 ओव्हरचा जर विचार केला तर आम्हाला अल्पेश सांगतात धावा होत्या 48 आणि अंतिम षटक जे होतं तो मात्र भरपूर मोठं आपल्याला पाहायला मिळालं. एकूण 27 धावांचं टार्गेट भरपूर मोठं आहे. 76 टार्गेट या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी साई 11 बॉल. आपण पुन्हा नक्कीच कॉमेंटरी बॉक्समध्ये करूया बदल. 76 टार्गेट आहे. कॉम बॉक्समध्ये असतील आमचे मित्र महेश धुळे. वडोलीच्या कॅप्टन आपण या लवकर.
थँक्यू राहुलजी भोईर. 76 धावांचं आव्हान आणि 5 षटकांचे मॅच आपण पाहतो. जलेश्वर वाडेकर आणि वर्सेस जय मसोबा मानेरे या दोन टीम मध्ये. विशाल भोईर आणि त्याच्या साथीनं फलंदाज नितेश भोईरला आपण पाहतोय. गेम ऑन. कपिल पाटील यावेळेस पहिला चेंडू आपटी देण्याचा प्रयत्न भरपूर चांगला होता. संपर्कात येऊ शकला नाहीये बॅट्समॅन विशाल भोईरच्या आणि हा पहिला चेंडू डॉट. सुरुवात चांगली पाहायला मिळते ती म्हणजे जय जलेश्वर वाडेकर टीमच्या वतीने गोलंदाज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मिस्टामिंग स्टोक लीडिंग एज. फलंदाज होईल बाद. क्वाड बिहाइंडच्या स्वरूपात परतावा लागेल. पहिला धक्का लागतो विशाल भोईरच्या स्वरूपात जय मसोबा मानेरे टीमला. 76 धावांचं आव्हान असताना पहिली मोठी सफलता अर्जित केली आहे गोलंदाज कपिल पाटीलने. चला वडवली बी संघाचा संघनायक आणि बामणडोंगरी सिद्धार्थ 11 बामणडोंगरी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचे. आदरणीय मिलिंदजी पाटील साहेबांना विनंती करून आपल्या शुभास्ते आपण करायचे टॉस. वडवली बी वर्सेस बामणडोंगरी. मिलिंद पाटील यांच्या शुभास्ते केला जाईल टॉस. पहिलं षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. फलंदाज ऋषी येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. अद्यापर्यंत धाव नाही आहे जय मसोबा मानेरे टीम मध्ये. यावेळेस कव्हरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय अलॉंग द कार्पेट आपण पाहतोय. फटका क्षेत्ररक्षक वेगाने येत आहे. उचलतील फेकतील. या दरम्यान फलंदाज होईल बाद. ऋषीला देखील परतावा लागेल. काही गरज होती का असा प्रश्न निर्माण होतोय परंतु यावेळेस दुसरी धाव पडली महागात. फलंदाज होईल धाव बाद आणि धक्का क्रमांक दुसरा लागत असताना जय मसोबा मानेरे टीमला ऋषी भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज ऋषी बाद झाला आणि स्वतःवरती पूर्णपणे निराश असतील. जिथे एक धाव होती तिथे 2 धावांचा मानस अगदी अंगलट आला आणि आपली विकेट इथे गमवावी लागते ऋषी भोईरला. 2 गडी गमावले जय मसोबा मानेरे टीमने. 76 धावांचं आव्हान आहे. सुरुवातीला दमदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. पूर्वार्धामध्ये जय जलेश्वर वाडेकर दमदार पावसाची हजेरी आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये. संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा किंग ट्रॉफी 2022 हे पर्व आपण पाहतो आणि पर्वामध्ये चालू असलेली ही मॅच स्लाइस करण्याचा प्रयत्न. फक्त सन्मान दिलाय. एक धाव इथे कंप्लीट होईल. एकापेक्षा मात्र काही नाही आहे. बॅट्समन प्रवीण येत आहेत. सिंगलला प्राधान्य. सिंगलच्या मदतीने संघाची धावत संख्या धावफलकावरती हळुवार पद्धतीने अगदी कासवाच्या गतीने पुढे सरकत असताना 2 बाद 2 अशी थोडीशी संत सुरुवात. संत वाहते इंद्रायणी या पद्धतीने सुरुवात पाहायला मिळते जय मसोबा मानेरे टीमची. खोलवर टप्प्याचा बॉल पाडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि या ठिकाणी फायनल क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर 2 धावा मिळत आहेत. लेग बाईच्या रूपाने या 2 धावा. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथामध्ये कपिल पाटीलचा दर्जेदार मॅच आपल्याला पाहायला मिळते 2 टीम मध्ये.
शेवटचा अंतिम सामना आहे या पहिल्या फेरीतील अंतिम लढत तुम्ही पाहताय. जय जलेश्वर वाडेकर आणि त्याला फाईट करते जय मसोबा मानेरे. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक होते परंतु त्याच्या भागाच्या बाहेर लॉंग ऑनला बीट करत साईड स्क्रीन समोर जाणारा हा दर्जेदार पहिला षटकार आपण पाहतोय बॅट्समन नितेश भोईरच्या बॅटमधून. सहा धावा आणि या 6 धावेने संघाचा धावफलक वधारलाय. चला थोडंसं स्पीडअप करा. वेळ आपल्याकडे फार कमी आहे आणि वेळेच्या आतमध्ये आपल्याला सामने कव्हर करायचे आहे. सेकंड राऊंडची सेकंड मॅच तुमच्या समोर येईल. एका बाजूला वडवली बी संघ आणि दुसऱ्या बाजूला सिद्धार्थ इलेव्हन बामणडोंगरी. राऊंड विकेटने हा बॉल वन साइडला टर्न केलाय. फटका चांगला एक्झिक्यूट केलाय. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न प्रवीण करतायत परंतु एकच धावेवरती समाधान. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज या ठिकाणी सचे अतुल भोईरला आपण पाहतो. षटक क्रमांक दुसरा प्रगती बतावती असताना कपिल पाटीलचं जे पहिलं षटक आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या एकंदरीत 10. 76चं टार्गेट आहे. थोडंसं सामना स्पीडअप करा कारण नक्कीच काही खेळाडूंना बॅड लाईटचा देखील सामना करावा लागेल. या स्पर्धेमध्ये चेंडू पडल्यानंतर फ्लाय झाला. हॅमट करायचा होता, पंच करायचा होता परंतु या ठिकाणी व्यवस्थित चेंडू संपर्कात येऊ शकला नाहीये. एक सिंगल मिळते. एकेरी दुहेरी धावेने संघाला काही फरक पडणार नाही. जय जलेश्वर वाडेकर ज्या संघाचं नाव जय जलेश्वर आहे आणि नक्कीच आपल्याला पाणी पाणी आणि पाणी पाहायला मिळतं या ठिकाणी. जल आहे तो कल आहे. या ठिकाणी मिस्टामिक स्टॉक स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये कॉट अँड बोल्ड करत असताना फलंदाजाला परतावा लागेल. प्रवीण बॅक टू द पॅव्हलियन. वन मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 30 लागत असताना जय मसोबा मानेरे टीमला फलंदाज बाद. पहिलं षटक भरपूर चांगलं पाहायला मिळालं. दुसऱ्या षटकामध्ये देखील कमबॅक तेजस येतात मैदानाच्या आतमध्ये. तेजस भोईरला तुम्ही इन ॲक्शनमध्ये पाहू शकाल. भरपूर चांगला खेळाडू आहे. 21 चेंडूमध्ये 64 धावा आता बनवायचे आहेत. थोडंसं डोकेदुखी ठरतंय ते म्हणजे गोलंदाजी जय जलेश्वर वाडेकर संघाची. जय मसोबा मानेरे संघासाठी 21 चेंडूमध्ये आता 64 धावा बनवायचे आहेत. रिव्हर्स टाइम स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न सपशेल अपयशी. माफ करा नक्कीच ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि तो या ठिकाणी अपयशी ठरत असताना फलंदाज तेजस. डॉट चेंडू चांगलं कमबॅक आहे. गोलंदाज आपण पाहिलं तर अतुलचं. पुन्हा एकदा वेळेस त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता ऑनसाइडला परंतु संपर्क होऊ शकला नाहीये. 22च्या रूपानं मात्र धाव मिळते. 22ने मात्र धाव संख्या पुढे सरकेल. थोडस मी तर म्हणेन कठीण होऊन बसलंय या मॅच मध्ये. 5 षटकांची मॅच आणि 5 षटकामध्ये आपण पाहिलं तर सुरुवातीला 70+ धावा. 70+ धावांचं आव्हान सहजतेने इथे भरपूर संघाने चेस केलं
काही संघाने डिफेंड देखील केलं, परंतु या मॅचमध्ये थोडंसं खडतर आव्हान वाटते जे मसोबा मानेरे संघासाठी. पुन्हा एकदा 2 धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट, ॲक्युरेट फेकी आपण पाहिली. किंग ट्रॉफी 2022चा पर्व आपण एन्जॉय करतोय आणि या पर्वामध्ये अत्यंत चांगली मॅच तुम्हा सर्वांच्या भेटीला येते आहे. किंग मैदान आणि या किंग मैदानावरती चालू असलेला हा क्रिकेटचा नेत्र दीपक थरार आपल्याला अनुभवाला मिळतोय. विदाऊट तिकीट, फुल टाइम पास, अत्यंत चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय पांडुरंग दादा संते यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. वेताळेश्वर क्रिकेट संघ भुसरगड या संघाचं कौतुक करावं तितकं कमी. सावळी क्रिएशन यांच्या वतीने आकर्षक टी शर्ट देखील आपल्याला पाहायला मिळते, स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल. त्यानंतर ट्रॉफीच्या या स्पर्धेसाठी श्री साई ट्रॉफी जे ओनर आहेत त्यांचं देखील कौतुक व्हायला हरकत नाही आहे. जबरदस्त ट्रॉफीज तुम्ही पाहू शकाल. या स्पर्धेमध्ये सिल्वर ट्रॉफी, किंग ट्रॉफी म्हटलं तर नावातच सर्व काही आहे. आणि तसंच आयोजन यावेळेस विशालदादा म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम करत असताना हॅट्स अप, कौतुक करावं तितकं कमी आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 प्रशांत षटक आपण पाहतोय. या ठिकाणी पहिला चेंडूवाला स्वेर आणि त्यानंतर केलेलं हे कमबॅक. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग होता, चेंडू हवेत, परंतु क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाही आहे. तत्पूर्वी एक धाव इथे मिळत असताना तेजसला थोडंसं अडथळा निर्माण जरूर झालाय, कारण सुरुवातीला पूर्वार्धामध्ये पाऊस थोडंसं कमी होता आणि आता पावसाच्या सरी इथे मात्र कोसळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मानेरे संघ थोडंसं बॅकफूटवरती अडचणीत सापडलाय. यावेळेस भन्नाट प्रचंड वेगाबरोबर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी चेंडू अगदी निसटला, कीपर देखील बीट झालेत. अतिरिक्त धाव हाईट फॅक्टर पंच दर्शवतात आणि 1+1 मिळतील या 2 धावा. थोडंसं संत वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. सुरुवातीला चुरशीचे सामने आपण पाहिले, भरपूर अतितटीचे सामने आपण एन्जॉय केले आजच्या दिवसामध्ये. तसा सामना प्रेक्षकांना अपेक्षित असेल, परंतु या मॅचमध्ये पूर्णपणे ज्या पद्धतीने जलेश्वर वाडेगर संघाने बॅटिंग केली पूर्वार्धामध्ये, अप्रतिम कामगिरी. 75 धावा त्यांनी नोंदवल्या होत्या. 76चं आव्हान असताना गोलंदाज देखील भरपूर चांगली गोलंदाजी करतायत. अचूक टप्प्याचा मारा वारंवार होत असताना खोलवर टप्प्याची गोलंदाजी यावेळेस अडचणीत टाकत असताना जे मसोबा मानेरी टीमला तेजस भोईरसाठी आपण जर चेंडू पाहिला तर हा देखील खोलवर टप्प्याचा होता. एक धाव तिथे मिळते. चौकार षटकाराचा जर विचार केला तर अद्यापपर्यंत भरपूर चेंडू आपण जर पाहिले, एकच षटकार नक्कीच बॅटिंग करत असताना नितेश भोईरच्या बॅटमधून पाहिलाय. यावेळेस पुन्हा एकदा कीपर बीट होत आहेत. एक धाव जरूर मिळेल. बाईच्या रूपानं एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती. 55 धावांची अजूनही गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहे 13 चेंडू आणि 55 धावा. यावेळेस मोठ्या फटक्याची नितांत गरज असताना व्यवस्थित चेंडू बॅटच्या रडारमध्ये येत नाही आहे. दुसरी धाव आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी होईल कंप्लीट. तेजस भोईर, गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अगदी हळू सरकते पुढे. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 3 षटकामध्ये आपण पाहिला फक्त 23 धावा. 12 चेंडूचा खेळ इथे पर्याप्त बॅलन्स आहे. 12 चेंडूमध्ये बनवायचे 53 धावा. बारा चेंडू 53 धावांची गरज आहे. गोलंदाज अतुलला आपण पाहतोय, कपिल पाटीलला आपण पाहतो आणि नक्की जे षटक अतुल भोईरने दुसऱ्या क्रमांकाचं हाताळलं 5 धावांचं, ते देखील षटक भरपूर चांगलं होतं अल्पेजी. आणि
कपिल ज्याने पहिल्या षटकाची जिम्मेदारी घेतली होती तोच कपिल आता पुन्हा एकदा आपल्याला या चौथ्या षटकाच्या मागे पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट आला, यानंतर वाईड बॉल अतिरिक्त धाव. नेक्स्ट मॅच तुमच्या भेटीला येईल. एक जबरदस्त सामना. प्रेक्षक वर्गाला विनंती असेल कुठेही जाऊ नका. ऑनलाईन जे प्रेक्षक ऐकतायत पाहतायत त्यांना देखील विनंती असेल की या मॅचचा, या किंग ट्रॉफी या स्पर्धेचा आनंद तुम्ही असाच घेत राहा, कारण हा स्पर्धेचा दुसरा दिवस. अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा तुम्हाला नक्कीच खूप चांगली पाहायला मिळेल. यानंतरची मॅच असेल एका बाजूला सिद्धार्थ इलेवन बामण डोंगरे आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल वडवली बी हा संघ. ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. फटका एक्झिक्यूट केलाय. सिंगलला प्राधान्य आहे. कोणत्या प्रकारची या ठिकाणी फटकेबाजी होत असताना पाहायला मिळत नाही आहे. फक्त एकेरी दुहेरी धाव याच धावांना प्राधान्य दिलं जाते. फलंदाज तेजस आणि फलंदाज नितेशच्या माध्यमातून. यावेळेस कव्हरच्या दिशेने क्रॅकिंग शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त धाव मिळेल एक. तेजसला माहिती आहे यावेळेस सामना जिंकणं फार कठीण होऊन बसलंय, कारण सुरुवातीला अटॅकिंग क्रिकेट व्हायला हवं होतं तसं क्रिकेट झालं नाही आहे. ज्या पद्धतीने नितेश भोईरने चौथ्या चेंडूवरती आक्रमण केलं पहिल्या षटकामध्ये, तसं आक्रमण प्रत्येक बॉलवरती व्हायला हवं होतं, परंतु या ठिकाणी संघ थोडासा बॅकफूटवरती आढळला आणि आता मात्र आलेला हा षटकार. धावा मिळत आहे 6. सात चेंडू 44 धावांची गरज. चौकार दिलाय पंचांनी. अगदी तिथे पडताळणी केली. 6 धावा नव्हत्या आणि यावेळी षटकाराची मोहर उमटवली जाईल. या अगोदरच्या बॉलवरती चौकार आणि तदनंतर आलेला हा षटकार आपण पाहतोय 6 धावांकरिता. आता मात्र आक्रमणाला सुरुवात झाली आहे बॅट्समन नितेशच्या बॅटमधून. छत्तीस धावा फलकामध्ये 6 चेंडू आणि अजूनही 40 धावांची गरज आहे. म्हणजे भरपूर सामना कठीण आहे. 6 चेंडू 36 धावा होताना आम्ही पाहिलेत आणि 6 चेंडू 40 धावा या ठिकाणी कदाचित आपण जर पाहिलं तर कठीण असं आव्हान आहे. परंतु टेनिस बॉल क्रिकेट त्यानंतर रबर बॉल क्रिकेटमध्ये या सर्व गोष्टी आपण प्रेडिक्ट करू शकत नाही आहे. या मॅचमध्ये आपल्याला जर पाहायला मिळतं तर गोलंदाज कमबॅक करत असताना भरपूर चांगला पकडा त्यांचा भारी राहिला आहे. जय जलेश्वर वाडेकर संघाचा गोलंदाजाने चांगली कामगिरी केली. मॅचवरती पकड मजबूत करत असताना पूर्णपणे बॅकफूटवरती ढकललंय ते जय मसोबा मानेरे संघाला. शेवटचे अंतिम 4 चेंडू शिल्लक असतील आणि फक्त औपचारिकता आपल्याला कंप्लीट करायची या मॅचची. बामण डोंगरे आणि वडवली ब संघ दोन्ही संघाला विनंती आहे खेळण्याच्या दृष्टीने आपण सज्ज राहायचे. नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडची सेकंड मॅच तुमच्या भेटीला येईल. पाच षटकांची औपचारिकता फॉर्मॅलिटीज क्रिकेटची काय असते या ठिकाणी ती कंप्लीट केली जाईल. शेवटचे उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत आणि या 3 चेंडू मागे नक्कीच आपण पाहिलं तर फक्त धावांमधलं अंतर कमी केलं जाईल का, की त्या धावा 37 आहेत त्या धावा अगदी स्थिर पाहायला मिळतात. 76चं आव्हान. शेवटचे 2 चेंडू. स्ट्रायकर एंडला फलंदाज नितेश. बेमर बॉल पंचांनी या ठिकाणी घोषित केला आणि यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका मिसटायमिंग आहे परंतु जजमेंट चुकीचं होतं आणि या दरम्यान हा देखील चेंडू डॉट अग्राह्य धरला जाईल. शेवटचा अंतिम बॉल. वाईड बॉल अतिरिक्त धाव आणि कदाचित या मॅचमध्ये पूर्णपणे या मॅचची हवा काढून टाकली आहे गोलंदाजाने. संपूर्ण गोलंदाजांचं कौतुक या ठिकाणी केलं जाईल. बॅटिंग करत असताना जय जलेश्वर वाडेकर संघाचं कौतुक केलं जाईल
अत्यंत चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 75 धाबा त्यांनी नोंदवल्या आणि शेंबट हा मानेरे संघाचा कदाचित खराब आपल्याला पाहायला मिळाला. आणि हार्ड लक टीम जय मसोबा मानेरे अगदी दूरचं अंतर त्यांनी कापलं आणि इथपर्यंत पोहोचले, त्यासाठी देखील त्यांचं कौतुक. हँडशेक करायचं आहे जय मसोबा मानेरे आणि जय जलेश्वर वाडेकर दोन्ही संघाला विनंती, आपण हँडशेक करून मैदान सोडायचं आहे.